अनिल आणि रत्नाकर ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. तर बघूया सलामी गोलंदाज कालिकामाता कालवार या संघाचा. प्लीज थोडंसं आपण वेल कमी घ्या. दोन्ही संघांना विशेष सूचना केली जाते. सूचनानुसार आपण विनंती करतोय दोन्ही संघांना की आपण प्लीज थोडंसं वेल कमी घ्या आणि विशेष करून आमच्या पंचांना सूचना असेल, सूचना नसून विनंती असेल की आपण टाईम सेट करायचे. 1:04 झालेली आहेत आणि पहिला चेंडू पडतोय. गोलंदाज प्रकाशाचा स्ट्राईक रोटेट करतो रत्नाकर. पंचांना विनंती आपण टाईम सेट करायचं आहे. 4 षटकांसाठी फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा अवधी आपण सेट करायचं आहे. आणि जो संघ जाणून बुजून जर उशीर करेल त्या संघाला आपण पॅनल्टी लावायची आहे. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. प्रकाश राईट मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो रत्नाकर. ऑफशॉटचा अतिशय बाहेरचा चेंडू आणि निश्चित खराब दिशेने चेंडू स्क्वेअर मारा. पंचायत समांतर धाव मिळते. बंतर या बंतर संघाचा श्रीगणेश शोध धावसंख्येमध्ये बिनबाद 1. आज निश्चित दिवासपोट दिव्या संघामधून एक जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स असलेले खेळाडू आपण पाहतोय शशी म्हात्रे. चेंडूवर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका, खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू आपण पाहिला. फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट करतोय आणि चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल येतो, प्रवास करतोय 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्याने रत्नाकर आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या 4 धाव्याने पुढे सकते, बिनबाद 5. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश. एक खोलवट चेंडू निश्चित आपण पाहिला होता. चेंडूला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडू इनफिल्डमधून डीप कव्हरला जाणारा चेंडू आउटफिल्ड इनफिल्डमधून केला जातो. मिळेल फक्त एक धाव. एकदा संघाची धावसंख्या 1 धावांनी पुढे सगळे धावसंख्या होते 36. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतो दिवासपोट दिवास संघ. कपिलजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम कामगिरी करतोय. पुन्हा एकदा अतिशय बाहेरचा चेंडू एका निश्चित दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू डीप थर्डमॅनला जातोय आणि इनफिल्डमधून आपण पाहिलं तर किशोर याला चेंडूला सुंदररित्या कलेक्ट करतोय. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी संघ धावसंख्या 7. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अमर कासने विपक्ष आणि ह्या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. चेंडूला एका रेषामध्ये भिरकावून दिलं. चेंडू वाडिश डीप मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक एक दर्जेदार षटकार रत्नाकरच्या बॅटमधून येतोय 6 धावेसाठी. या 6 धावेने संघात धावसंख्या 6 धावेने पोहोचू शकते ती 13. अप्रतिम उत्कृष्ट फटका, एक जबरदस्त फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. एक टायमिंग जबरदस्त होती आणि फटक्यामध्ये ताकद आपण पाहिली होती. फटका मारण्यासाठी जी आवश्यक गोष्टी असतात निश्चितच या चेंडूमधून आपण पाहिल्या होत्या. टायमिंग जबरदस्त होतं, ताकद जबरदस्त होती, फुटवर्क जबरदस्त होतं, नजर चेंडूवरची जबरदस्त होती ती रत्नाकर याची. आणि चेंडूला एका रेषामध्ये भिरकावून दिलं होतं. चेंडू मिड विकेट सीमा रेषा बाहेर जाणारा एक दणदणीत षटकार येतोय आणि या 6 धावेने दिवासपोट दुवा हा संघ पोचतोय वैयक्तिक 13 या धावसंख्येवर. चला आपण चेंडूची फेक करायची आहे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहिला एक प्रेक्षणीय फटका रत्नाकरच्या बॅटमधून येतो षटकार. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो रत्नाकर. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका. चेंडू पॉईंट सीमारेषेकडे ट्रॅव्हल तो प्रवास करतोय.
शतरक्षक मात्र जोपर्यंत चेंडूला आउटफील्डमधून कलेक्ट करतोय तोपर्यंत मात्र तिसऱ्या धावेची मागणी आणि 3 धावा कंप्लीट केले जातात. या 3 धावांनी संख्या धावसंख्या होती ती 16. थोडासा खराब चेंडू आपण पाहिलं होतो ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू तर फलंदाज थोडासा चेंडू स्क्वेअर कट करतोय आणि चेंडू जोपर्यंत आउटफील्डमधून कलेक्ट केला जात नाही तोपर्यंत मिळतील 3 धावा. धावसंख्या 3ने पुढे असते 16. अगेन्स्ट पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र एक खराब चेंडू हाताळताना आपण पाहतोय प्रकाश याला लेगस्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटचा इशारा करतात. एक अवांतर धावेने संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे असते ती. धावसंख्या 1ने पुढे सरते ती 16. या ठिकाणी मात्र चेंडूला पुन्हा एकदा मोठा फटका आहे. चेंडू बघूया एक्झिट कुठं ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम उत्कृष्ट झेड घेण्याचा अतिशय दांडगा प्रयत्न आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट प्रयत्न आपण निश्चित पाहिलं. स्क्वेअर ऑफ विकेट सीमारेषा लगत शतरक्षक योगेश याला झेल घेण्याचा एक दबसा दांडगा प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित झाली होती. मात्र झेल व्यवस्थित कलेक्ट करता आणि जीवदान मिळते फलंदाज आणि याच दरम्यान 2 धावा मिळतील दिवास्फोट दिवास संघाला. या 2 धावांनी संघात धावसंख्या पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करणारा संघ दिवास्फोट दिवा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतो संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज सदा. पहिल्या षटकारामधून आपण पाहिलं थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट. एक उत्कृष्ट फलंदाजी आणि खास करून रत्नाकरच्या बॅटमधून चौकारची आतिषबाजी. अगेन्स्ट गोलंदाज सज्ज होतोय सदा. हलक्याच पावलांचा रणमित पंचांना क्रॉस करतो. रायटम ओरचा मारा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. अगेन्स्ट पुन्हा एकदा संघातील सर्वात महत्त्वाचा एक ट्रम्प कार्ड आहे दिवास्फोट दिवा. या संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज रत्नाकर. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिली होती चेंडूवरची नजर फलंदाज रत्नागिरीची आपण पाहिली होती. अंतिम चेंडू हलक्यात बॅट फक्त थोडासा टॅप केलं जातं. चेंडू डीप पॉईंटला जातोय. इनफिल्डमधून चांगले शतरक्षण मिळेल. फक्त एक धावांनी संघात धावसंख्या 20 बिनबाद 20. दुसरे षटक प्रगतीपथावर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदा. या ठिकाणी मात्र मिस टाइम फटका. अनिल याच्या बॅटमधून एक आत्मघातकी फटका आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हता. टॉपेज घेऊन चेंडू जागेवर राहतोय आणि गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या ओघामध्ये चेंडूला सुरेखरित्या कलेक्ट करतो. वेल जज कॅच सदा. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी फेल होतोय अनिल. न्यू बॅट्समन एक संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड आहे. उत्कृष्ट फलंदाज आहे. खास करून फलंदाजी ओळखला जातोय किरण. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नाही. व्यवस्थित टायमिंग साधण्याचा फलंदाज रत्नाकर याला. अमर कासने विपक्ष विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या दोन्ही संघांना विनंतीशील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉसबॉक्समध्ये संपर्क साधायचं. वेलकम. अमर कासने संघाचे एक नामांकित खेळाडू शरदजी आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. अगेन्स्ट गोलंदाज सदा.
चेकनोसाठी खास करून तिसऱ्या पंचांची उपलब्ध आपण या ठिकाणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. धावसंख्या 23 आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. पुन्हा एकदा अगेन्स्ट गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. राईट मोरचा मारा करतो योगेश. फुटवर्क आपण पाहिलं होतं, जागेवरून चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. चेंडू आणि बॅटफळीमध्ये संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. 3-23. आता मात्र अतिशय चांगला चेंडू हलकासा अपील केला जातोय. पंच संमत नाही आहेत. निर्धाव चेंडूची पुन्हा अगेन्स्ट सांगता. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. निश्चित 4 षटकाला निर्धारित सामना आहे. सामन्यामध्ये जर मोठं आव्हान द्यायचं असेल तर निश्चितच एक मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. स्ट्राईक रोटेट करतो न्यू बॅट्समन अजित. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चित अतिशय लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहतो. मधल्या एष्टीवरचा चेंडू पाहतोय. चेंडू बॅटपडीमध्ये संपर्क झाल्यानंतर चेंडू पायावर येऊन आदळतोय. हलकासा अपील केला जातोय. पंच संमत आणि फलंदाज लेग बिफोर LBW या स्वरूपाने बाद होतो. मैदानामधून महिला मंडळ जाताना आपण पाहतोय. चेंडूला हलक्यात बाणे फक्त थोडंसं टॅप केलं जातं. चेंडू डीप कव्हरला जातोय. आउटफील्ड मधून राकेश अतिशय प्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेक मात्र थोडीशी कुठेतरी अंडरआर्म झाली होती. 2 धावा कलेक्ट करण्याची संधी आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरते ती 27. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. सोनाली बाजार खरेदी करण्याचा 40+ संघाचा खेळाडू आहे. मला वाटतं दमनची तयारी आहे. श्याम चौधरी यांचे बंधू दिसतात आणि खास करून मला वाटतं आज या बाजारामधून दमन दौऱ्याची तयारी दिसते. अगेन्स्ट गोलंदाज या ठिकाणी मात्र डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. लेफ्टमला सोडून जाणारा चेंडू आपण पाहतो. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अभी सबकी बारी, शशी तुम्हारी कब बारी. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात बाड्या फक्त चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय. फर्स्ट गलीमधून इनफिल्डमधून चेंडूला कलेक्ट केलं जातं. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने दिवास्फोट दिवा. धावसंख्या 29. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मुकेश.
चेंडूवर बिग घेण्याचा प्रयत्न मात्र व्यवस्थित टायमिंग साधता आला आणि पुन्हा एकदा चेंडू जातो फर्स्ट गळीमध्ये. एक धावघेण्याची संधी इनफिल्ड म्हणून अतिशय चांगली क्षेत्ररक्षण आपण आनंदाच्या माध्यमातून पाहतोय. मिळेल फक्त एक धाव. चला पुढील दोन्ही संघाच्या संघटकांना विनंतीशाला आपण लगेच नाणेफेसाठी यायचं आहे. प्रथम आपण आपली लिगली नोंदणी करायची आहे. अमर स्पोर्ट्स कासने अगेन्स्ट विक्रम स्पोर्ट्स वडूनगर. चेंडूला सुंदरसा अतिशय चांगला फटका 2 क्षेत्राने बीट करून चेंडू जातोय सीम आरशे बाहेर चौकार. ऑन द राईटचा फटका आपण पाहिला होता इनफिल्डच्या भरून चेंडू जातोय. चेंडू एक्स्ट्रा कवर सीम आरशा पार करतोय 2 क्षेत्राने बीट करतोय. अमर कासने भगवानजी भोईर या ठिकाणी आपण जर उपस्थित झाला तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. चेंडूला सुंदरसा अतिशय उत्कृष्ट फटका डाऊन द ग्राउंड शॉट. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. एका टप्प्याने चेंडू जातो वाईड डिश ऑन सीम आरशा बाहेर चौकार. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. चेंडूला सुंदरसा प्रहार झाला होता. चेंडू एका टप्प्याने वाईडिश लॉंगॉन सीम आरशा बाहेर जातोय दणदणीत चौकार. व्हेरी नाईस स्ट्रोक. सर्वात सेफ फटका आपण पाहिला. फलंदाज जगदीश याच्या बॅटमधून चौकार येतो. चौकाने संघात असंख्य 4 धावांनी पुढे सरते ती 38 आणि विजयाचं लक्ष 39 धावांचं. या व्यासपीठावर मंचावर मित्र काही मान्यवर मंडळी आहे. मान्यवर मंडळीमध्ये खास करून अमर कासने या संघाचे अष्टपुले असे खेळाडू शरद हाळके, शरदजी हाळके संघनायक आणि त्यांच्या या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान केला जाणार आहे. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाडी आहे. खास करून अमर कासने या संघाचे नामांकित खेळाडू आहेत. शरद हाळके यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मान केला जातोय. चला विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाचा संगणक आपण नाणेफेसाठी याचं प्लीज. बारक्याजी पाटील तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाडी आहे. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. चला विनंतीशील आपणास आपण व्यासपीठ मंचावर यायचं आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं या बिग इव्हेंटमध्ये मी मनापासून स्वागत करतोय. शरददादा भोईर यांचा हा आपण बिग इव्हेंट पाहतोय. खास करून या स्पर्धेची खास संकल्पना आपण ज्यांच्या माध्यमातून पाहिली. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघांना कलरफुल टी शर्ट वेलकम. मिलिंदजी भोईर भाऊसाहेब आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मिलिंद भाऊ आपण स्टेजवर यायचं प्लीज. मिलिंदजी भोईर भाऊसाहेब आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मान्यवर कक्षामध्ये मित्र नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं मिलिंद भाऊसाहेब भोईर यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. एक शैक्षणिक क्षेत्राचा आपण विचार केला निश्चित अग्री समाजात एक पाऊल पुढं. त्याचबरोबर तालुका क्रिकेटमध्ये नामांकित खेळाडू बारकेजी पाटील व्हेरी डिसिप्लिन आणि शिस्तबद्ध असं व्यक्तिमत्व. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे.
फक्त पोटात लाव, कमरेखालचा भाग लावू नको. हॅलो. चला पुढील दोन संघामधून आपण नाणेफेक करतोय. आणि मान्यवर कक्षामध्ये मी आवाज देऊ इच्छितोय. भोलेनाथ उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या फेरीतील जो अंतिम सामना आपण पाहतो, पहिल्या फेरीतील अंतिम सामना, या सामन्याचं नाणेफेक होतंय. स्पेशल कॉईन आज या स्पर्धेसाठी आणलेले. तर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. कोण बोलतोय? 2020 असं म्हणणं आणि एक्झॅक्ट तेच येत आहे. बारक्या पाटील, आपण नाणेफेक जिंकता, फक्त आपण आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करतोय. विन द टॉस अँड फर्स्ट. तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. तिसऱ्या पंचांची आपण उपलब्ध करायची आहे. सलामी गोलंदाज अर्जुन बुवा. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी बंडफुल स्ट्रोक. सध्याच्या बॅटमधून येतोय 6 धावेसाठी हा फटका. फलंदाज शपथ झालेला. चेंडूला हुकचा फटका आपण पाहतोय. चेंडू मिडविकेट सीमाच्याकडे जातोय. 1 बाउंड स्क्वेअर ऑफ विकेट. आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाकडे जाणार चेंडू एका टप्प्याने अडवला जातोय. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड मुकेश. 39 धावांचं एक मापक लक्ष्य. प्रति षटक आपण विचार केला साधारण 9.75ची सर आहे. 9 ते 10 धावांची गरज आहे. पहिल्या षटकाला सुरुवात आहे आणि गोलंदाज अर्जुन बुवा संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड आहे. रायटमोरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो मुकेश. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा टॅप केलं जातं. चेंडू थर्डमॅनला जातोय. शशी चेंडूचा पाठलाग करतोय. आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाजाकडे सुरेख चांगला वेळ आहे तो 2 धावा घेण्याचा. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे शकते ती 9. नानाजी गोंधळी आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. अमर कासने या संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत आणि सर्वात महत्त्वाचं अतिशय शिस्तबद्ध आणि डिसिप्लिन असं व्यक्तिमत्व. चेंडूला थोडंसं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट पडीमध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. चेंडूपासून बॅट थोडीशी आपण विभक्त पहिली लँडअप करू शकला. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता फलंदाज मुकेश. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर.
अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पहिला ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू क्या बात आहे गोट्या धन्यवाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धाव एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतोय कैलाश. कैलाश स्ट्राईक रोटेट करतोय सदा. चेंडूला हुकचा फटका आपण पद्धतीने लॉंग सीमेकडे ट्रॅव्हल प्रवास करतोय. दोन क्षेत्रक्षणा बीट करून चेंडू जातोय सीमारचे बाहेर चौकार. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. मान्य श्री आनंदजी भोईर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित झालेल्या या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. एक आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आहे आणि निश्चितच शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं व्यवसायाने इंजिनियर आहेत आणि या व्यासपीठावर उपस्थित झालीत. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. चेंडूवर मोठा फटका बघूया. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. 1 बॉल सेकंड टप्प्याने चेंडू जातोय सीमारच्या बाहेर चौकार. तालुका क्रिकेट की एवन जोडी समालोचक संदेश आणि त्याचबरोबर सुनील पवार व्हॉइस ऑफ भिवंडी आहेत. एक भिवंडीतील नामांकित समालोचक म्हणून ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं सुनील पवार. व्हेरी डिसिप्लिन अतिशय शिस्त आणि बद्ध असं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर एक पुल्यांचा चेंडू निश्चित अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला आणि सदा याला धाव मिळेल. संघाला धाव एकदम संघाची धावसंख्या पुढे सकते ती 18. विजयाचं लक्ष 39 धावांचं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतो कैलाश. आता माझा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती मुकेश याला. थोडासा मेस टाईम फटका बघूया. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. नो मॅन्स लँडवर चेंडू आपण निश्चित पाहिला होता. शॉर्ट मिडॉनला जाणारा चेंडू जोपर्यंत आउटफील्डमध्ये कलेक्ट केला जातोय तोपर्यंत मिळेल 1-2 धावा. मुकेश याच्या खात्यावर 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 धावांनी पुढे सकते ती 20. विजयापासून अजून 19 धावा दूर आहे. 13 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयापासून 19 धावा दूर आहे. अमर कासने हा संघ या ठिकाणी दाखवतोय. संघाचा संगणक आणि त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खास करून भगवानजी भोईर, नानाजी गोंदले असतील, आमचे रामदास
दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती ती 21. चला प्लीज थोडंसं आपण स्पीडअप करा, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि अजून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 18 धावांची गरज आहे. प्रतिशत आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी आहे. दुपारच्या सत्रामध्ये पुढच्या एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्र आपण पहिल्या दिवसामधून खेळ पाहला, अतिशय प्रथम उत्कृष्ट कामगिरीच्या संघाने केली होती. तो एकमेव संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आपण पाहिला, गंगामाता गुंदवली. त्यानंतर कालच्या स्पर्धेमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरीची संघाने साधली तो एकमेव संघ आपण पाहिला, आई वज्रेश्वरी निंबवली. तर बघूया आजच्या दिवसामधून कुठला संघ क्वालिफाय होतोय. जो संघ क्वालिफाय होईल आजच्या दिवसातून एक दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत, आई वज्रेश्वरी निंबवली अगेन्स्ट आजच्या स्पर्धेचा विजेता. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय वैयक्तिक पहिलं सांघिक. तिसरं गोलंदाजी धुरा सांभाळतो शशी म्हात्रे. दिवास्फोट दिवा या संघाचे एक उत्कृष्ट संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि कित्येक स्पर्धांमधून ज्यांना अतिशय अप्रतिम गोलंदाजी करून संघाला विजय संपादित करून दिलेले असा गोलंदाज. लेफ्ट हँड राऊंडचा मारा आणि पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साईडला जातोय. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण मिळेल, फक्त आणि फक्त एक धाव. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आता मात्र सदा मात्र याला संघात धावसंख्या एक दोन्ही पुढे सकते 22. शशी आता मात्र पंच नो बॉलचा इशारा करतात. आता जी गोलंदाजी स्वेर मारा आपण जी पाहिली होती शशीची गोलंदाजी, या अगोदर जर स्पर्धेचं आपण अपडेट केलं, गावदेवी ओळी ऐवजी जी स्पर्धा होती स्पर्धेमधून अतिशय दिशाहीन स्वेर मारा वारंवार पाहिला होता शशीच्या गोलंदाजीमधून. आणि ते प्रात्यक्षिक अगेन्स्ट पुन्हा या मैदानावर घडतं की काय असं बघायचं आहे. शशी एक संघाचा सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. पंच नो बॉलचा इशारा करतात. प्रीट असेल सर्वात महत्त्वाचं. प्रीट म्हटलं की एक मेजवानी. जी बाईक आहे ती जी काच मला टेम्पो आहे त्याचं अँगल थोडंसं चेंज करायचं आहे. त्याची जी ग्लास आहे ती जे आमचं व्यासपीठ आहे त्याच्यावर चमकते, त्याचबरोबर आमचे खेळाडू त्यांच्या डोळ्यावर चमकते. टेम्पो मालक चालक आपणास विनंती असेल आपण त्या टेम्पोचा आपला अँगल थोडासा चेंज करायचा आहे. आज निश्चित आपण सोनाळी बाजार पाहतोय. कमिंग सून मध्ये आपण पाहतो दमन दौरा. आणि निश्चितच ज्या संघांना काही खरेदी करायचं असेल तर आपण करू शकता. दमन दौऱ्याची खास तयारी जर करायची असेल तर निश्चितच आज एक चांगली सोहळा संधी आहे. आज या बाजारामध्ये आपण लागणाऱ्या उपयुक्त वस्तू खरेदी करू शकता. चला लगेच आपण ते टेम्पोचा अँगल चेंज करायचं आहे. यानंतर मात्र एक बिग मॅच पाहणार आहोत. कासने अगेन्स्ट बडूनवगार. वेलकम हिम्मतजी चौगुले, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वेलकम भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि शिक्षण महर्षी मान्य श्री श्यामजी चौगुले साहेब, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या संघाचे एक नामांकित खेळाडू आणि त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष
शिक्षण महर्षी सन्माननीय श्यामजी चौगुले साहेब, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज बनवायचे. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर खास करून सागरजी भोईर यांच्याकडनं आपणास आमंत्रित केलं जातं. आपण प्लीज व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. चला पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. कमिंग सूनमध्ये आपण मिळून येणाऱ्या कालामधून एक बिग इव्हेंट बिग शो पाहणार आहोत. दमन दबरा 2021च्या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन पाहणार आहोत. मात्र दमन दबऱ्यासाठी खास करून जय भोलेनाथ सर्वपडे संघाला एक विशेष ब्रेकिंग न्यूज येते. जर त्या चषकावर आपण नाव कोरलं तर भोलेनाथ पाटील यांच्याकडे त्या संघाला 5,555 रुपयाचं एक रोख पारितोषिक या आधीच जाहीर झालेले आहे. जय भोलेनाथ 40+ संघाला एक सुवर्ण संधी आहे. आपण दमन दबरा 2021चा मानकरी ठरता. आता मला वाटतं शशीजी म्हात्रे यांना ग्राउंड पुन्हा एकदा दापोड्यासारखं दिसतं की काय, कारण त्या मैदानामधून शशी यांच्या माध्यमातून आपण अतिशय स्क्वेअर मारा पाहिला होता. तब्बल 5 चेंडू अवांतर वाईट स्वरूपाने हाताळली होती शशी याने. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. अगेन्स्ट गोलंदाज लेफ्ट हँड राऊंडचा मार करतोय शशी. एक चांगला चेंडू होता. ज्या पद्धतीने चेंडू लावत तसं प्रहार करता आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परिपूर्ण बीट झाला. तर फलंदाज हलकासा अपील निश्चित आपण ऐकलं होतं मैदानामधून. खास करून गोलंदाज शशी याच्या माध्यमातून अपील झालं होतं. पंच संमत नव्हते. नेटी चेंडू मात्र फ्री हिट होतं, ही ध्यानात ठेवा. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज मुकेश. धावसंख्या 25 वर पोहोचते. वारंवार त्याच चुका आपण पाहतोय शशी म्हात्रेच्या माध्यमातून. स्मैर मारा मित्र, जे अवंतर धाबा असतात ना, या कुठेतरी संघाला पराभवाच्या खायत येणारे असतात. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, थोडासा कमबॅक होताना गोलंदाज याला पाहतोय. अप्रतिष्ठ उत्कृष्ट फेक झाली होती. चेंडूपासून लाईन थोडंसं बीट झालं होतं. फलंदाज मुकेश निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट गोलंदाज सज्ज तो मारुतो पंचांकडे गाठ घेतोय. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय. एक संघातील सर्वात महत्त्वाचा विस्फोटकचा फलंदाज मुकेश. चेंडूला थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला आणि चेंडू शॉर्ट मिडविकेटला जातोय. आउटफिल्डमधून चांगले क्षेत्रक्षण आपण पाहतो. अनिल याचं मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी संख्या धावसंख्या पुढे सरकते. 27 धावसंख्या 27. 8 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयापासून 12 धावा दूर आहेत. 8-12 प्रत्येक शेतकऱ्यासाठी हवा असणारा 7-12. मात्र इथं 8-12ची आवश्यकता आहे. फलंदाज निश्चितच थोडासा शपल झाला होता. चेंडू हुकण्याचा मनसुबा निश्चित आपण पाहिलं होतं. फलंदाज सध्याच्या बॅटमधून मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू शॉर्ट पॉईंट लेगला जातोय. आउटफिल्डमधून इनफिल्डमधून चांगलं क्षेत्रक्षण मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघ धावसंख्या 28. आता मात्र 7 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयापासून अजूनही 11 धावा दूर आहे. सामना संपलेला नाही आहे. सामना दोन्ही स्थितीमध्ये पाहतोय. 50-50 मध्ये पाहतोय. चेंडूला बिग गेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. अर्जुन बुवा अतिशय चांगलं क्षेत्रक्षण करतोय. धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न मुकेशच्या चांगला येतोय. फलंदाज मुकेशाला मैदान सोडावं लागतं. आता मात्र विजयापासून तब्बल 10 धावा दूर आहे.
आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा टॅप केला, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. युक्तीपेक्षा ताकदीपेक्षा युक्तीचा अतिशय चांगला वापर आपण पाहिला होता या फटक्यामध्ये. का ताकदीपेक्षा युक्तीचा अतिशय चांगला वापर आपण पाहिला होता. योगेश विजयापासून अजूनही 6 धावा दुरे, विजयापासून 6 धावा दुरे, 5 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा उदय, एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज, सर्वात महत्त्वाचा एक्सप्रेस क्वालिटीचा गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे उदय. स्ट्राईक रोटेट करतोय योगेश. उदय चेंडूला बेग घेण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटची उसाड एज घेतोय. एसटी रक्षक दक्ष, अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. एक महत्वाचा फलंदाज बाद होतो योगेश.
टायमिंग व्यवस्था साधता आलं नाही सदा याला. मिस टाईम फटका आपण पाहिला होता. झेल उडतोय. अप्रतिम उत्कृष्ट चेंडू कलेक्ट केला जातो आणि ह्याच बरोबर एक महत्त्वाच्या सामन्यामधून कालिका माता कलवार संघ या स्पर्धेतनं बाहेर होतोय. हार्ड लक कालिका माता कलवार अँड गुड लक दिवा स्पोर्ट दिवा.